मित्रांनो, व्हिडिओ बनवताना अतिशय दुःख होते बरं का. या असल्या गोष्टी कानावर आपल्या येते त्या की 13 वर्ष मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून मग हत्या. त्याच्यानंतर आपलं आधीचं प्रकरण सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या. त्याच्या आधीच मग प्रकरण अक्षय शिंदेनं ज्या बदलापूरच्या छोट्या छोट्या चिमुरड्यावरने अत्याचार करून त्यांना हे केलं, बदनाम केलं की त्यांच्यावर अत्याचार केला. मग मी काय म्हणतोय, आजच्या ह्या घडीला बापू बिरो वाटेगावकर जर असतं तर ह्या घटना घडल्या नसत्या. म्हणजे बापू बिरो वाटेगावकर ह्या घडीला यंग पाहिजे. म्हणजे जसं की आता आपले खासदार आमदार जसे यांचं आता वय आहे, ह्या वयाचे जर बापू बिरो वाटेगावकर असते, आता दुर्दैवी त्यांचा ती गेले देवा घरी. पण एक मी माझ्या मनाला असं वाटतंय की आताच्या सध्याच्या काळात बापू बिरो वाटेगावकर पाहिजे होते आणि त्यांच्या जर हातात मुख्यमंत्री पद दिलं असतं तर बघा, ती आपलं राज ठाकरे कसे म्हणायचे की महाराष्ट्र कसा सुतासारखा सरळ करील, तसंच त्याने सुतासारखा सरळ महाराष्ट्र केला असता असं मला वाटतंय. आज तुम्हाला सांगतो, संतोष देशमुख यांची हत्या होऊन मला वाटतं जवळजवळ 17-18 दिवस होत आले असतील. तर त्यांच्या जो हत्या करणारा कोण आहे त्यांना अजून काय कुठं फाशी नाही किंवा कुठं सापडला नाही किंवा काय नाही. मग ते मी म्हणतोय, गडी असा लपून बसला असेल कुठं गडी, का त्यानं कोणाला कॉन्टॅक्ट केलं नसेल का? किंवा आता बघा, साधं उदाहरण घ्या, एखाद्या आपल्या बऱ्याच घटना घडतात नवरा बायकोंच्या किंवा कुटुंबातल्या वादातनं एखादं नवरा बायकोला मारतो किंवा बायको नवऱ्याला मारते, असं तसं करते आणि त्यांचं एकमेकाला कॉल होऊन हे त्या गोष्टी अशा बाहेरच्या राज्यातनं वगैरे असं होतं. तर हे लगेच कॉल रेकॉर्ड वगैरे आपले पोलीस बांधव काढून, हे वरिष्ठ अधिकारी काढून हे करतात, लगेच त्यांना जागेवर पकडलं जातं. मग मी काय म्हणतो की ही जो आरोपी आहे, जे आपले संतोष देशमुख सरपंचला जो मारणार आहे, ह्याचं काय कॉल रेकॉर्ड वगैरे निघत नसेल का? किंवा काय ह्याचं जुनं CDR म्हणा, ह्यांचं काय लोकेशन कुठं काय? महाराष्ट्राची जनता एकदम दुःखी आहे ह्या सरपंचाच्या ह्याच्यात. आणि मग कुठल्या तर त्या नेत्यांनाच मग ह्यांनी बोलायचं, त्याचा राजीनामा घ्या, ह्याचा राजीनामा पाहिजे. मग मला काय वाटतंय, मला त्या नेत्यांना बोलूस तर, त्याचा राजीनामा घेऊस तर, ह्याचा राजीनामा मागूस तर, ह्या ते करूस तर, तुम्ही त्या आरोपीला का नाही शोधत? आरोपीला का नाही उभा करत? आरोपीला ह्याने हुडकायला पाहिजे, तरच कुठंतरी ते आपल्या सरपंचाला न्याय मिळाला असं मला वाटतंय. त्याच्यानंतर सतीश वाघ यांचं प्रकरण कुठंतरी थोडं बातम्या बंद झाल्यामुळं मिटल्यासारखं वाटत होतं. म्हणजे असं की काय तर त्यांच्या वादामुळे हे झालं असं वाटत होतं. पण काल 2 दिवसापूर्वी बघा, वेगळीच घटना समोर आली की वेगळ्याच बातम्या समोर यायला लागल्या माध्यमातून की जो सतीश वाघ जो आहे तो आमदार टिळेकर यांचा मामा आहे. तर त्या आमदार टिळेकर मामांच्या घरी एक भाडेकरू राहत होता 2021
एक पासून भाडीवर राहत होता आणि तो 9 वर्षाचा होता. 9 वर्षाचा होता आणि सतीश वाघ यांचा मुलगा सुद्धा 9 वर्षाचाच होता. मग ते आपले खेळणं, त्यांचं बागडणं इकडं तिकडं आणि ह्यांच्या आपल्या गप्पा गोष्टी वगैरे चालायच्या. मग 9 वर्षाचा नंतर तो मुलगा मोठा झाला. जो आता हत्या करणारा जो मुलगा आहे, सतीश वाघ यांची हत्या करणारा, तो नंतर 15-16 वर्षाचा झाला. मग तिथून पुढं मग ह्यांच्यात चांगलं एकदम गोडी गुलाबी चांगली चालू झाली. उठणं बसणं चेष्टा मस्करी ह्या त्या गोष्टी त्यांच्या गपचिप चालू झाल्या. मग आता मला सांगा, त्या सतीश वाघ यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आलं नसेल ही की माझी बायको असं करेल म्हणून, की एका मंडपाखाली उभा राहून ह्यांचा विवाह झाला, ह्यांचं लग्न झालं. मग लग्नात हे किती खुश असतील दोघ जण, नवरा बायको, एकदम आता सुखाचा संसार करणार, ह्यांच्या दोघांच्या मनात येत असते. मग ह्या गोष्टी संध्याकाळी बोलल्या जातात, आपण दोघं संसार चांगला करू, एकमेकाला चांगली साथ देऊ, आपण भांडण करायचं नाही, असं तसं किती बोलले असतील गोडी गुलाबीनं. मग मी काय म्हणतोय, मग ह्या बाईला आताच असं कसं काय सुचलं असेल ह्या सतीश वाघ यांच्या बरोबर असं करायचं? हे असं हिच्या डोक्यात आलंच असेल कसं काय म्हणतोय. असं करायला नाही पाहिजे. कुठल्याच लेडीजनं किंवा कुठल्याच आई बहिणीशीने आपल्या नवऱ्याला धोका द्यायला नाही पाहिजे. बाहेरची माणसं किती दिवसासाठी असते ते? 4 दिवसासाठी, महिन्याभरासाठी, 2 महिन्यासाठी, वर्षासाठी, 2 वर्षासाठी. मग आता ह्या मोहिनी वाघ यांच्यासारखे 15 वर्षांचं चाललं. मग आता तुम्हाला सांगतो, ह्या मोहिनी वाघने त्या भाडेकरू त्या पोराबरोबर ह्यांचं अफेअर चालू होतं. मग ह्याने सतीश वाघ यांना अडचणीत यायला लागला म्हणून त्याचा काटा काढायला ठरवला ह्याने. आणि ज्या आधीच्या ज्या काही बातम्या होत्या ते वेगळ्याच बातम्या झाल्या. आमदार टिळेकरांची मामी ही. मग त्याने ठरवलं, मग आपलं सतीश वाघ सकाळ सकाळ आपलं व्यायामसाठी आपलं बाहेर जातच असायचे त्याने. मग व्यायामला जातानाच ह्यांनी ह्यांच्यात भाडेकरू जे होता पहिला, त्याने सुपारी कोणाला तर दिली होती आणि त्याला अपहरण केलं आणि एकदम धारदार क्षेत्राने त्याच्यावर 70 ते 72 वार केलं 15 मिनिटांमध्ये. आणि 3 शस्त्राचा वापर करण्यात आला होता असं बातम्यामधनं सांगते. मग त्यांचा 15 मिनिटातच मृत्यू झाला. आणि मग आता ह्या घटना समोर आल्या की पोलिसांनी त्यांचा तपास थांबवला नाही. पोलिसांनी तपास थांबवला नसल्यामुळे ही ह्यांची पत्नीचं पितळ असं हे उघडं पडलं. मग ती सतीश वाघ गेल्यानंतर मग किती आरडोनन वरडोनन, किती असं आपटून घ्यायचं झपटून घ्यायचं हा चेहरा त्याने दाखवला. पण कसं खरं असतं ते काय टिकून राहतं आणि जी खोटा चेहरा असतो ते पुढे येतच असतो. किती जर काय जर प्लॅनिंग केलं कसं त्याने लई मोठं प्लॅनिंग केलं असेल पण ते काय पुढे येतच असतं. मग आता हा जो नौकर म्हणजे ह्याच्यात जो भाड्यानं राहत होता
तर आता ही त्यांच्यात भाड्यानं राहत नव्हता, म्हणजे की सुरुवातीचा विषय असा होता, तो यांच्यात भाड्यानं राहत होता. आणि आता जो यांची पाठीमागे वर्षा 2 वर्षाखाली यांची आधी कधी भांडणं होत होती किरकोळ कारणावरनं वगैरे, मग ती तिथंच थोड्याफार अंतरावर जाऊन राहिला होता. आणि त्या आरोपीचं लग्न पण झालं होतं. मग ते लग्नाच्या नंतर पण ह्यांचा ते विषय चालूच होता. मग ह्यांचा विषय मोडला नाही ना. आणि बातम्यातनं असं पण सांगते ते की सतीश वाघच्या पत्नीनं त्या आरोपीला असं सांगितलं होतं त्यांच्या, की भाडकर होता, की तू ह्यांना निम्यातच मोडून टाक, म्हणजे ही जाग्यावर पडून राहतील. आणि विषय असा व्हायला लागलाय म्हणजे काही पैसे खर्चायलाही देत नाही, करत नाही, काय करावं काय नाही, माझं डोकं चालना, आणि ह्यांना मोडून जर टाकलं तर मग मी माझ्याकडे सगळा कारभार घेईन आणि घर बी चालवीन, सगळंच बघून टाकेन, असं त्यांचा विषय होता. मग त्यानं काय तर नकार दिला, पण मग त्याने सांगितलं की माझं आपलं दोघांचं जे काय पहिलं आहे ते विषय सांगून टाकेन म्हणले माझ्या नवऱ्याला, आणि ते तुझं काय करेल ते तुलाच कळणार नाही. मग हे परत नाही यांचा असं ह्याने हे विषय मिटवून टाकला. मग म्हणूनच मी म्हणतो काय, ह्या घडीला बापूबीर वाटेगावकरच पाहिजे होतं. बापूबीर वाटेगावकरांना असं ती बलात्कार, ह्या लपडी लोपडी हे काय असल्या गोष्टी सहन होत नव्हत्या त्यांना. त्या काळात त्यांनी सगळा तिथं त्यांनी एवढा कारभार केला. त्यांच्या ह्याच्याखाली चांगलं प्रवचन वगैरे ती करत होती, गावोगावी जाऊन. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, सतीश वाघला सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे, आणि संतोष देशमुख जे सरपंच आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जे आपली 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाली तिला सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे. आणि जे जे आरोपी आहेत ना, ह्या आरोपींना फाशीच झालीच पाहिजे, फाशी ही झालीच पाहिजे. तर तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला मित्रांनो, बाय बाय.